नमस्कार मित्रांनो. भारतीय सिनेमात हॉरर आणि फॅन्टसीबद्दल बोललं जातं तेव्हा एकच सर्वात नावावरती येतं ते म्हणजे की तुंबड. आज त्याच तुंबडचा बाप माणूस म्हणजेच दिग्दर्शक अनिल बर्वे परत आलाय. आता यांचा नवीन चित्रपट मायासभा चा ट्रेलर नुकताच आलाय आणि खरं सांगतो हा ट्रेलर पाहून पुन्हा एकदा तीच तुंबडवाली भीती आणि कुतूहल जाणवतं. काय आहे या ट्रेलरमध्ये? हा सिनेमा 2026चा सर्वात मोठा कल्ट क्लासिक ठरू शकतो का? आणि जावेद जाफरीचा तुम्ही आजवरचा अशा रोलमध्ये कधीच पाहिलं नसेल. चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूया. हे आहे मायासभाचं ऑनेस्ट ट्रेलर ब्रेकडाऊन. सर्वात आधी गोष्ट करूया वाईबबद्दल. ट्रेलर सुरू होतो आणि पहिली गोष्ट जी तुम्हाला जाणवते ती म्हणजे शांतता, भयानक शांतता. राही अनिल बर्वे यांची खासियत ही आहे की ते आवाजापेक्षा शांततेचा वापर करून भीती निर्माण करतात. ट्रेलरमध्ये एक जुनं पडकं थिएटर दिसतंय, ते स्वतःच एक रहस्य वाटतं. बॅकग्राऊंड स्कोर आणि व्हिज्युअल इतके डार्क आहेत की तुम्हाला ते लगेच कळतं की हे काहीतरी सोपं नाही, तर डोक्याला शॉट बसणार. आता येऊया सर्वात मोठ्या सरप्राईजकडे, तो म्हणजे की जावेद जाफरी. आपण जावेद जाफरी सरांना नेहमी कॉमेडी आणि डान्स किंवा द केसेस कासल मध्ये मजेशीर आवाजासाठी ओळखतो, पण मायासभामध्ये त्यांचा जो लुक आहे आणि त्यांचा अभिनय, बापरे. डोळ्यात एक वेगळीच क्रूरता, आवाजात एक जीव घेणा थंडवा आणि त्यांचा तो डायलॉग की मासा पाण्याला ओळखणारा शेवटचा जीव असतो, हे ऐकून अंगावर काटा नक्कीच येतो. आणि त्यांनी ज्या प्रकारे ग्रीड आणि इल्युजन पडद्यावर आणण्यासाठी जी मेहनत केली त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. चित्रपटात आपल्याला मराठी प्रेक्षकांसाठी एक अभिमानाची गोष्ट दिसते, ती म्हणजे की अभिनेत्री वीणा जामकर. वीणाताईंचा अभिनय किती ताकदीचा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. ट्रेलरमध्ये त्यांची झलक आपल्याला बघून कळतं आणि त्यांचं पात्र या कथेचा कणा असणार आहे. सोबतच तुंबडमधला तो छोटा मुलगा आठवतोय, बरोबर, मोहम्मद समद. तो आता मोठा झालाय आणि या चित्रपटाचा त्याची एक महत्वाची भूमिका वाटते. कथेबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलरवरनं एक गोष्ट क्लिअर होते, ती म्हणजे की ही लढाई सोन्याची आणि माणसाच्या लोभाची आहे. 40 किलो सोनं, एक बंद पडलेलं थिएटर आणि तिथे अडकलेली काही जीव. पण जसं तुंबडमध्ये हस्तर फक्त एक रूपक होतं, तसं इथे सोनं एक फक्त निमित्त असावं. खरी गोष्ट म्हणजे की इल्युजन आणि मायाची, जे दिसते की ते खरं आहे पण तो फक्त मनाचा खेळ आहे. राही बर्वे यांनी सायकोलॉजिकल हॉरर मध्ये ते एक्सप्लेन करण्यात खूप मास्टर आहे आणि क्लायमॅक्समध्ये तर नक्कीच ते भयानक ठरणार. थोडक्यात सांगायचं झालं तर मायासभाचा ट्रेलर हा फक्त एक ट्रेलर नाही तर एक अनुभव आहे. जर तुमच्या बॉलिवूडच्या त्याच मसाला फिल्मला कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन, ओरिजिनल, डार्क आणि आर्टिस्टिक बघायला भेटेल. 30 जानेवारी 2026 ही तारीख तुम्ही मार्क करून ठेवा. हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे. माझ्या मते हा ट्रेलर 5 पैकी 5 स्टार डिझर्व करतो. तुम्हाला काय वाटतं? जावेद जाफरीचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.